नमस्कार. आज आपण गरम मसाला बनवूया थोडासा, जो 1, 2, 3 महिना टिकतो आणि जास्त दिवस टिकला तर जास्त त्याचा वास छान येतो. आणि घरचं आपण कधी उसळ म्हणा किंवा वालाची भाजी म्हणा किंवा चिकन घरात बनवायचं असेल तर ते म्हणा, मटण बनवलं तर म्हणा किंवा असं काय जे बनवायचं असेल तर त्याला वरून मसाला घालतो ना, त्याच्यासाठी गोडा मसाला, गरम मसाला जरासा घालतो. बाजारातून ती पाकिटं आणण्यापेक्षा स्वतः करायचा. मी 2-3 महिन्यांनी करते आणि थोडा थोडासा घालते, तर खराब होत नाही. जास्त दिवस राहिला तर अजूनच चांगला वास येतो. तर त्याच्यासाठी लागणारं सामान घेतलं आहे मी. हे धणे घेतले आहेत, मोठी वाटी धणे घेतले आहेत आणि हा थोडासा 2 चमचे खसखस घेतलं आहे आणि हे तमालपत्र घेतलं आहे आणि ते हे घेतलं आहे, शेवा असतो तो मसाल्यात घालतात तो घेतला आहे. हे बडीशेप घेतली आहे 2 चमचा, छोटे 2 चमचा. हे दालचिनीची साल घेतली आणि जायफळ घेतलं आहे. हे घेतलं आहे जिरं आणि साई जिरं घेतलं आहे अर्धा चमचा आणि 2 चमचा मिरी घेतली आहे आणि 1.5 चमचा लवंग घेतली आहे आणि हे मसाला फूल घेतलं आहे आणि अर्धा किंचित जराशी मेथी घेतली आहे आणि हे दगडी फूल असतं ना, मसाला फूल, त्याची ते घेतलं आहे तोडून आणि हे मसाला वेलची घेतली आहे. अशा प्रकारे हे सगळं घेतलं आहे आणि मी थोडासा मसाला बनवणार आहे. ह्याच्या आधी मी दरवेळा बनवते, तो 2-3 महिना वगैरे होतो आणि आम्ही बाहेरचा मसाला विकतचा घेतो. कारण काय, गावी इथे आम्ही चाळीच्या घरात राहतो, छोट्या घरात मसाला मिरची वगैरे भाजून सुकवता येत नाही आणि गावी गेलं की थोडे दिवस असतात, त्या दरम्यान थोड्या दिवसात मसाल्यासारखं काम होत नाही. कारण त्याच्यासाठी 1 दिवस मिरची आणायला जातो, 1 दिवस मिरची भाजायला जातो, तर एकात ऊन लावावं लागतं मिरचीला आणि नंतर ती मसाल्याची चक्की मिळाली तर ठीक आहे, नाहीतर तो कुठे गेला तर ते मिळणं कठीण असं होतं. तर म्हणजे योग असं जुळून येत नाही व्यवस्थित. म्हणजे जास्त दिवस असले, 15 दिवस राहायचं असेल तर ठीक आहे ना, आवडतो मसाला करायला, मस्त वाटतं गावी मसाला करायला. तर चला आपण आता एक एक हे भाजून घेऊया. कमी गॅस केला आहे आणि ही कढई ठेवली आहे. त्याच्यात मी आधी धणे टाकते. थोडासा मोठा गॅस करून घेते आणि हे थोडं थोडं ना असं गरम करून घ्यायचं, चांगलं छान खमंग भाजून घ्यायचं आणि बाकीचं पण थोडं थोडं प्रमाणात असं भाजून घ्यायचं. थोडंसं लालसर होईपर्यंत, एकदम असं नाही. धणे वगैरे चांगले गरम झाले ना की त्याला वास छान येतो. तर हे गरम सामान जर आपल्याकडे असेल आणि आपण काय अचानक काय करायचं असेल किंवा काय करायचं तर एकात छोटा चमचा घातला की छान वास येतो. नाहीतर विकतच्या मसाल्याला एवढा मिरचीच असते ना जास्त, गरम मसाला थोडा असतो. खूप महाग आहे ना हे सामान सगळं गरम मसाल्याचं. आपण थोडं थोडं वापरायचं आपल्या आवडीनुसार आणि म्हणजे केलेल्याचं समाधान. आपल्याला खूप असं चांगलं खमंग झालं पाहिजे असं नाही. आपल्या घरात आहे ह्याचंच सुख आपल्याला. थोडं थोडं घेऊन करायचं. असं सगळं खूप असं असं पाहिजे असं नाही. धण्याचा छान वास येतोय आणि आवाज येतोय फटफट फटफट असा. थोडे लालसर झाले आहेत ना.
वास पण सुटलाय छान. धणे भाजून झाले, आता उतरते. आता मिरी घालूया हां, आणि लवंग घालूया. अशा प्रकारे हे सगळं एक 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 थोडंसं तांबूसर असं रंगाचं असं वास येईपर्यंत, आपल्याला त्या त्या पदार्थाचा वास येईपर्यंत जरा भाजून घ्यायचं आणि एकत्र करायचं. आणि मस्तपैकी गरम गरम असताना ना, जरा थंड झालं ना की ते मिक्सरला लावून घ्यायचं, एकदम बारीक पूड करून घ्यायची. आणि चाळून बिळून नाही, तशीच ठेवायची. चाळून बिळून नाही ठेवायची, तशीच ठेवायची. अशा प्रकारे सगळं थोडं थोडं जे काढलेलं होतं जिन्नस ते सगळे भाजून घेतले आहेत. लवंग भाजून घेतली आहे, मिरी भाजून घेतली, तमालपत्र, जायफळ, थोडंसं असं हे फोडून भाजून घेतलं आहे, दगडी फूल, दालचिनी सगळं भाजून घेतलं आहे. आणि शेवटी सगळं गरम कढई होती त्याच्यावर खसखस टाकला आणि तोही भाजून घेतला. बघा, अशा प्रकारे हे सगळं गरम सामान भाजून घेतलं आहे. ते आता थोडं थंड झालं की गरम म्हणजे थंड झालं की कुरकुरीत, म्हणजे त्याचा असा खसखशीतपणा हे असतानाच मिक्सरला लावून घेते आणि नंतर तुम्हाला ते पावडर दाखवते. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? आणि म्हणजे खूप असं काहीतरी करण्यापेक्षा थोडंसं आपल्यापुरतं करायचं आणि त्याच्यात समाधान मानायचं, असा माझा स्वभाव आहे. त्याप्रमाणे मी केलं आहे. तर तुम्हाला कसं वाटलं तर ते कमेंटमध्ये पण सांगा. आणि तुम्हाला हे रोजचे छोटे छोटे व्हिडिओ आवडत असतील तर तेही सांगा. तर जे बघतात आवडीने त्यांच्यासाठी थँक्स. आणि तुम्हाला कोणाला शेअर करायचं असेल तर शेअर करा आणि लाईक करा. थँक्यू.